चुकूनही जर शरद पवारांच्या डोक्यात असलेला खेळ जर अगदी तंतोतंत जर जुळला तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा मात्र राजकीय कार्यक्रम शरद पवार नक्की करतील. यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या आणि आता मात्र एका राष्ट्रवादीची कमान घेण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पुढे आले आहेत. तिसरी बाजू आपण जर पाहिली गेली तर मित्रांनो, या बाजूमध्ये रोहित पवार यांनी आता अजितदादांचे सर्वात मोठे मारेकरी कोण याबद्दल सर्वात मोठा खुलासा केला आहे आणि त्याला जय पवार यांनी खूप मोठी साथ दिली असून आज सकाळीच 11 वाजता सगळ्यात मोठी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार पुन्हा एकदा नवीन दावा करतायत आणि तो दावा त्यांनी आज सकाळीच केलाय. तो दावा भयानक आहे. तो जर तुम्ही ऐकला तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. दादांचा मृत्यू कसा झाला आणि कोण आहे याला जबाबदार हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या मस्तकामध्ये मुंग्या येतील. अशा प्रकारचा रोहित पवार यांनी थेट दावा करायला सुरुवात केली आहे. नेमकं रोहित पवारांच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे ते आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. रोहित पवारांनी नेमकं काय हेरलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, रोहित पवार यांना दादांच्या मृत्यूबद्दल काय सांगायचं होतं आणि त्यांनी काय सांगितलंय हे आता आपण बघून घेऊया. मित्रांनो, रोहित पवार यांनी गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी खळबळ उडून दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या पक्षातील बड्या नेत्यांना थेट टार्गेट केलंय. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यासह बडे नेते आता रोहित पवार यांच्या टार्गेटवरती आहेत. या बड्या नेत्यांचे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचेच काही विमान कंपनीच्या बड्या मालकाशी संबंध आहेत असं रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक हे अजितदादा यांच्या अपघाताला 100% जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे अप्रत्यक्षपणे या दोघांची देखील नावं त्यामध्ये येऊ शकतात असा सगळ्यात मोठा दावा सध्या केला जात आहे. यातून मित्रांनो, दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्या DGCA ला देखील उघडे पाडले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात CBI ला देखील उघडे पाडले आणि दादांच्या मृत्यूची चौकशी कशी दाबली जाते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोण आहे दादांच्या संपूर्ण विमानाचा मारेकरी ते आता आपण रोहित पवारांच्याच म्हणण्यानुसार बघूया. जय पवार यांनी काल ट्विट केलेला व्हिडिओ आपण पाहिला असेल. जय पवारांना नेमकं काय सांगायचं आहे? जय पवार हे आता थांबायला तयार नाहीत. त्यांनी म्हटलंय की आपल्या बाबांना मी काय सांगणार की माझ्या डोळ्यासमोर सगळं घडतंय आणि हे व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमावरती जात असताना मी माझ्या बाबांना काय सांगू जे समोरासमोर घडलंय. बाबांचा संपूर्णपणे घात केला गेलाय असं जय पवार यांनी प्रत्यक्षपणे म्हटलंय. त्यांनी रोहित सिंग याला जबाबदार धरलंय. या विमान कंपनीचे मालक, विमान कंपनीशी असलेले नेत्यांचे संबंध, केंद्रीय मंत्र्यांशी असलेले संबंध तसेच नागरी उड्डाण मंत्री यांचेही या दादांच्या अपघाताविषयीचे संबंध असणार असल्याची जय पवार यांनी सगळ्यात माहिती खळबळ उडवून दिली आहे. ही माहिती सांगितली आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर दिल्लीच्या राजकारणामध्ये आता कोणकोणत्या मंत्र्यांचे थेट राजीनामे येतील हे आता पाहण्याजोगी गोष्ट असेल. दादांच्या अपघाताचा मास्टरमाइंड सध्या कोण आहे याबद्दल मात्र रोहित पवार आता लवकरच त्या सगळ्यांची यादी, नावासह यादी देत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही जण देखील असण्याची शक्यता आहे. परंतु केंद्रामधून मित्रांनो काही लोकांनी याला सपोर्ट केलाय. दादांच्या मृत्यूची चौकशी करायला अजूनही सरकार तत्पर नाहीये. सरकारला चौकशी करायची की नाही असा मोठा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. मात्र सरकार यावरती काही बोलायला तयार नाही. इथूनच मित्रांनो सुरुवात झाली ती राज्याच्या राजकारणामध्ये रोहित पवारांना आता नेमकं सांगायचं काय होतं. तर जो रिपोर्ट आलाय DGCAचा जो रिपोर्ट आलाय यामध्ये त्यांनी वैमानिकाला दोषी ठरवलेला आहे. वैमानिकाच्या सगळ्या हलगर्जीपणामुळे दादांचा मृत्यू झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवलाय. मात्र आज रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय की जर तुम्ही बारामतीला जिल्हा म्हणत असाल तर तो जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे असं म्हणत असाल
तर हा अहवाल किती गांभीर्यानं केला याबद्दल आता प्रश्न विचारायची सोय नाही. कारण की बारामती जर जिल्हाच नाही तर हा संपूर्ण संपूर्ण जो चौकशीचा अहवाल आहे तो देखील 100% खोटा आहे. फक्त महाराष्ट्र जनतेला दाखवण्यासाठी हे सगळं कान रचलंय का, असा थेट थेट सवाल रोहित पवार यांनी केलाय. यामुळे जे दादांचे मारेकरी आहेत ते आम्हाला स्पष्टपणे जाणवत आहेत. हे मारेकरी कोण आहेत असं देखील रोहित पवार म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात त्यांची नावासहित पोलखोल मी करणार असल्याचं रोहित पवार म्हटलंय. त्यामुळे आता या एका ओळीवरूनच त्यांनी हा संपूर्ण अहवाल खोटा असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता रोहित पवार कुणाकुणाची नावं समोर आणतायत ते अगदी आपल्याला 8 दिवसामध्ये समजून जाईल. पण मित्रांनो, ही मात्र गोष्ट खरी.